नवऱ्याने बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावले. तो कामावर गेल्यावर बायको असं एकटी असताना काय करायची? हे घृणास्पद प्रकार ऐकून पायाखालची जमीन सरकेल. खरंच एका नवऱ्याने आपल्या बायकोबद्दल असं काही पाहिलं की त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खरेच एका नवऱ्याने आपल्या बायकोबद्दल असं काही पाहिलं की एका छोट्या शहरात राहणारी हे नवरा बायको होती. लग्नाला काही वर्षे झाली होती. छोटासा संसार होता, तो व्यवस्थित चालू होता. घरात 2 लहान मुलं होती. सगळं ठीक दिसत होतं. पण नवऱ्याच्या लक्षात एक गोष्ट वारंवार येऊ लागली. त्याची पत्नी नेहमी खूप थकलेली दिसायची. तो कामावरून संध्याकाळी घरी यायचा तेव्हा पत्नीचा चेहरा पूर्णपणे दमलेला असायचा. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडलेली होती. आवाजात दम नव्हता राहिला. नवऱ्याला वाटलं एवढं थकायला काय कारण असू शकतं. त्याने सुरुवातीला पत्नीला विचारलं, पण ती नेहमीच हसून टाळायची. काही नाही, फक्त काम जास्त होत असं ती म्हणायची. पण नवऱ्याच्या मनात संशयाचं बी रोवलं गेलं. हळूहळू नवऱ्याचा संशय हा वाढू लागला. तो विचार करू लागला, तो नसताना घरात नक्की काय घडत असेल, कोण येत असेल, पत्नी इतकी थकलेली का दिसते. एक दिवस त्याने ठरवलं सत्य शोधायचं आणि त्याने कोणालाही न सांगता घरात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला. त्याने बेडरूम, हॉलमध्ये आणि किचनमध्ये छोटे छोटे कॅमेरे लावले. पत्नीला याची कल्पनाही नव्हती. सर्व काही शांतपणे सुरू होतं. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. सतत घराकडे धावत होतं त्याचं मन. आज त्याला सत्य समजणार होतं. संध्याकाळी काम संपवल्यानंतर तो घाईघाईने घरी पोहोचला. पत्नी नेहमीप्रमाणे थकलेली दिसत होती, पण आज त्याच्या मनात वेगळी घालमेल सुरू होती. रात्री जेवण झाल्यावर पत्नी झोपली. नवऱ्याने हळूच आपला फोन काढला आणि सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली. पहिल्या काही तासात काही विशेष दिसलं नाही. घरात शांतता होती. मुलं खेळत होती. पत्नी काम करत होती. पण रात्री उशिरा काही वेळ दिसू लागलं. नवऱ्याचं लक्ष स्क्रीनकडे खेळलं. मध्यरात्री मुलांपैकी एक रडू लागला. पत्नी लगेच उठली. तिने मुलाला उचललं, त्याला शांत केलं. थोड्या वेळाने दुसरं मूल रडू लागलं. पुन्हा ती उठली. पुन्हा त्याला सांभाळलं, झोपवण्याचा प्रयत्न केला. रात्रभर हे सुरू होतं. एक मूल झोपलं की दुसरं उठायचं. पत्नीला पूर्ण रात्र काही झोप मिळत नव्हती. पहाटे 4 वाजता ती पुन्हा उठली. किचनमध्ये जाऊन काम सुरू केलं. चहा, नाश्ता, डब्बा सगळं ती एकटी करत होती. नवरा स्क्रीनकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजू लागलं होतं की सकाळी मुलांना उठवणं, अंघोळ घालणं, त्यांना तयार करणं ती सगळे शांतपणे करत होती. पण एक क्षणही तिने स्वतःसाठी घेतला नाही. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिनं कधी तक्रार केली नाही. नवऱ्याचा संशय आता हळूहळू विरघळत होता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्याला समजलं तो नसताना पत्नी किती घृणास्पद करत नव्हती, तर ती फक्त घरासाठी स्वतःला झोकून देत होती. रात्रभर न झोपता, दिवसभर काम करूनही ती काही बोलत नव्हती. तिचा त्याग नवऱ्याला आता दिसू लागला होता. नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वतःवर राग काढला. इतका संशय का घेतला? दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पत्नीला मिठी मारली. पत्नीला काही समजलं नाही, पण नवऱ्याने सत्य समजलं होतं. नंतर नवऱ्याने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी सांगितलं, गृहिणीचं काम दिसत नाही, पण ते सर्वात कठीण असतं. ही घटना ऐकून अनेक पुरुषांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण घर चालवणाऱ्या स्त्रियांचे त्याग अनेकांना दिसतच नाही. आणि शेवटी एक सत्य समोर आलं. संशय घेण्यापेक्षा विश्वास ठेवा, कारण कधीकधी काही गोष्टी हे धक्कादायक सत्य म्हणजे त्यामागचं प्रेम आणि न बोललेली मेहनत असते.